नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या सुख आणि समृद्धी या चॅनेलवरती मनापासून स्वागत करते. हिंदू धर्मामध्ये कालगणनेला आणि त्यात येणाऱ्या विशेष पर्वांना अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. यातील सर्वात पवित्र आणि आध्यात्मिक दृष्ट्या फलदायी मानला जाणारा काळ म्हणजेच अधिक मास. याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. अधिक मासात पूजा, पठण, व्रतवैकल्य आणि दानाला अफाट महत्त्व दिलेले आहे. या सर्व धार्मिक कर्मांमध्ये दीपदान म्हणजेच दिवादान करणे किंवा विशिष्ट ठिकाणी दिवा लावणे हे सर्वात श्रेष्ठ आणि प्रभावी मानले गेले आहे. अधिक मासातील दीपदानाचे सविस्तर महत्त्व, त्यामागील शास्त्र आणि घरात कोणत्या ठिकाणी रोज दिवा लावावा याविषयी आपण सखोल माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम, अधिक मासात दीपदान करण्याचे विशेष महत्त्व काय आहे? अधिक मास हा साधारणपणे दर 3 वर्षांनी येत असतो. हा महिना भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम यांना समर्पित असल्यामुळे या काळात केलेल्या छोट्याशा साधनेचे फलही अत्यंत पटीने मिळत असते. दीप हा अग्नी आणि प्रकाशाचे प्रतीक मानले आहे. अंधाराचा नाश करून प्रकाशाकडे नेणारा दिवा हा मानवी जीवनातील अज्ञात दूर करतो. अधिक मासात दीपदान करण्याचे महत्त्व खालील मुद्द्यावरती आपण स्पष्ट करणार आहोत. त्यातील सर्वात प्रथम, आध्यात्मिक उन्नती आणि पापमुक्ती. शास्त्रानुसार मनुष्याकडून कळत नकळत घडलेली पापे नष्ट करण्यासाठी अधिक मासातील दीपदान अत्यंत प्रभावी ठरते. दिव्यांचा प्रकाश जसा अंधाराला गिळून टाकतो, तसेच अधिक मासातील दीपदान मनुष्याच्या जीवनातील संकटे, नकारात्मकता आणि पूर्वजन्माची पापकर्माची तीव्रता कमी करत असते. त्यातील दुसरं, लक्ष्मीनारायणाची असीम कृपा. अधिक मासाचे स्वामी स्वतः भगवान पुरुषोत्तम म्हणजेच विष्णू आहेत. विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रकाश आणि स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात जो भाविक नियमितपणे दीपदान करतो, त्यांच्या घरात कधीही अन्न आणि धनाची कमतरता भासत नाही, असे पद्मपुराणात सांगितलेले आहे. त्यातील तिसरं, 33 कोटी देवाचे आशीर्वाद म्हणजे 33 दिवांचे महत्त्व. अधिक मासात 33 या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात 33 मालपुये, 33 फळे दान केली जातात. त्याचप्रमाणे अधिक मासाच्या समाप्तीला किंवा संपूर्ण महिन्यात मिळून 33 दिवे दान करण्याची किंवा 33 वातींचा एक दिवा लावण्याची परंपरा आहे. हे 33 दिवे हिंदू धर्मातील 33 कोटी प्रकारच्या देवतांचे प्रतीक मानले जातात. यामुळे सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यातील चौथा, आता पितृदोष निवारण आणि सदंती. अनेकदा कुंडलीतील पितृदोषामुळे घरात प्रगती रोखली जाते, वाद होतात. अधिक मासात संध्याकाळच्या वेळी केलेले दीपदान हे थेट पितरांपर्यंत पोहोचते असा विश्वास आहे. यामुळे पितरांना सदंती मिळते आणि ते आपल्या वंशजांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असतात. आता पाहूया दुसरं कारण, घरात रोज कोणत्या ठिकाणी दिवा लावावा. वास्तू व शास्त्रानुसार घरात लावलेला दिवा हा केवळ उजेड करत नाही, तर तो घरातील ऊर्जेचे संतुलन राखतो. वास्तुशास्त्रात आणि धर्मशास्त्रानुसार रोज संध्याकाळी घरामध्ये खालील ठिकाणी 5 ठिकाणी दिवा अत्यंत अनिवार्य आणि भाग्योदय करणारे मानले जातात. त्यातील पहिलं, देवघर. महत्वाचं, देवघर हे घराचे हृदय मानले जाते. येथे रोज दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आणि घरातील देवतेची कृपा कायम राहते. त्यातील नियम, देवघरात नेहमी 2 दिवे लावावेत किंवा एक दिवा अखंड जळत असेल तर उत्तम. दिव्याची ज्योत देवाकडे
किंवा पूर्व उत्तर दिशेला असावी. घरातील मुख्य दरवाजावरती लक्ष्मीचे आगमन, त्यातील महत्व. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते अशी मान्यता आहे. ज्या घराचा मुख्य दरवाजा अंधारात असतो तिथे लक्ष्मी प्रवेश करत नाही. घराबाहेर पडताना आपल्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने उंबरठ्यावर बाहेर दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक शक्ती, आजारपण आणि वाईट नजर दूर होते. तुळशी वृंदावन, सौभाग्य आणि समृद्धी. तुळशीला हरिप्रिया म्हणजेच विष्णूची आवडती म्हटले जाते. तुळशीजवळ रोज दिवा लावल्याने घरामध्ये सुख, शांती आणि वैवाहिक जीवनात गोडवा राहतो. अधिक मासात तर तुळशीजवळील दिव्याला दुप्पट महत्त्व दिले जाते. तुळशीच्या पानांना दिव्याची झळ लागणार नाही अशी सुरक्षित अंतरावर दिवा ठेवायचा आहे. शक्यतो हा दिवा गायीच्या तुपाचा असावा. घराची दक्षिण दिशा यम आणि पितरांची दिशा समजली जाते. दक्षिण दिशा ही यमराज, मृत्यूची दिशा देवता आणि पूर्वज म्हणजेच पितूर यांची दिशा मानली जाते. रोज संध्याकाळी घराच्या दक्षिण भागात किंवा दक्षिण कोपऱ्यात एक दिवा लावल्याने अकाल मृत्यूचे भय टळते. या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे जावी. याला यम दिवा किंवा पितृदीप असेही म्हणतात. यामुळे पितृ तृप्त होतात. 5. स्वयंपाकघर, अन्नपूर्णा आणि पितृस्थान. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील पाण्याचे ठिकाण हे पितरांचे स्थान मानले जाते. तसेच स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो. रोज संध्याकाळी पाण्याचा माठ जिथे असेल तिथे एक छोटा तेलाचा दिवा लावावा. यामुळे घरात धनधान्याची कधीही कमतरता पडत नाही आणि घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. दीपदान करताना पाळण्याचे महत्वाचे नियम आता आपण पाहणार आहोत आणि त्याची पद्धत. अधिक मासात किंवा रोजच्या पूजेत दिवा लावताना काही गोष्टींची काळजी घेणे शास्त्रोक्तदृष्ट्या गरजेचे आहे. दिव्याखाली आसन देणे. दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. दिव्याच्या खाली तांदूळ, गहू किंवा फुलाच्या पाकळ्या म्हणजेच आसन नक्कीच असावे. यामुळे दिव्याचे पूर्ण पुण्य मिळत असते. तुपाचा किंवा तेलाचा दिवा. देवाच्या उजव्या बाजूला गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. देवाच्या डाव्या बाजूला तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. अधिक मासात तुपाचा दिवा लावणे सर्वोत्तम मानले जाते. ज्योतिषची दिशा. पूर्व दिशा. आयुर्वेदानुसार पूर्व दिशेला मुख्य असलेला दिवा आरोग्यास सुधारणा करतो आणि आयुष्य वाढवतो. त्यातील उत्तर दिशा. उत्तर दिशेला मुख्य असलेला दिवा धन, संपत्ती आणि व्यवहारात वृद्धी करतो. पश्चिम आणि दक्षिण. पश्चिम दिशेला दिव्याचे मुख करू नये. दक्षिण दिशेला केवळ पितरांसाठी किंवा यमासाठी दिवा लावतानाच मुख करायचे आहे. नियमित पूजेत करू नये. तुटलेला दिवा वापरू नये. पूजेसाठी कधीही तुटलेला, तडे गेला किंवा खंडित झालेला मातीचा किंवा धातूचा दिवा वापरू नये. तो वास्तुदोष निर्माण करत असतो. अधिक मास हा धावपळीच्या आयुष्यात आध्यात्मिक रिचार्ज होण्याची एक सुवर्ण संधी आहे. या पवित्र महिन्यात केवळ एक दिवा रोज श्रद्धेने लावल्यास तो आपल्या घरातील गरिबी, आजारपण आणि कलह यांचा अंधार दूर करत असतो. सुख समृद्धीचा नवा प्रकाश नक्कीच आणू शकतो. तर मंडळी, अधिक मासातील या दीपदानाचा महिमा अगाध होता. तुम्ही या पवित्र महिन्यात आपल्या घरात योग्य ठिकाणी दीप प्रज्वलन करून लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद नक्कीच मिळवा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या धार्मिक, वास्तू आणि सणाविषयीच्या शास्त्रोक्त माहितीसाठी आमच्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा, जेणेकरून असे तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.